लहान मुलं शांत बसा. ही बारकाली लई चित्रे असतात. तुमचे आले तर हेच भाग्यवान, शांत बसले ते पण अधून मधून येड्यावर करू नका. पोर मी लय भेटतो पोरांना, त्यांना काय महाराजांनी फिराज पडले गपकून बोलतात ते काहीतरी. यांना जाहिरातीची सवय मागाच्या धरून झालं म्हणते ना, अजून जाहिरात नाही. त्यांना काय माहिती नॉनस्टॉप खेळ असतो. ही मी त्यांना उलट बोल. एक वर्ग कीर्तनात कलाकार म्हणलं बोलू नको, ती मलाच म्हणलं तुम्हीच बोलू नका. म्हणलं मला बोलायला तर गावाने बोलले. मग एका प्रश्नाचं उत्तर ते म्हणलं विचार. ते मला महाराजाशी कोणती गोष्ट आहे ती वडल्यावर बारीक होती. म्हणलं वायर वडल्यावर लांब ती, दावं वडल्यावर लांब तर लबर वडल्यावर लांब वडल्यावर बारीक होती. म्हणलं मला नाही येते. ते मला किती सोप आहे बिडी. बिडी वाढल्यावर बारीकच होते. ह्याचा बाप रोज वडत ती बघत आहे. त्याच्यामुळे बापांना विनंती, एक तर तुम्ही व्यसनच करू नका, दुसरा मुद्दा करायचा असेल तर मुलांना देखता तरी करू नका. काय लहान मुलांनी तुमच्याकडून आदर्श घ्यायचा. सध्या अवघड झाले. सध्या बापच पोरला बिडी पिटून आणायला होते. जा पिटून आण. इजल्या परत पेटवाय कोणाला जायचंय? पोराला ते इजून देत नाही ना. झटका हानीतच हे खातडी पेताडी वाढल्यात कशामुळे? एक जणाच्या दारात पिरूचं झाड, रोजच पिरू चोरूला जायचे. मालक म्हणले कोण नाही तर त्याने नाईट दुट्टी केली. एक पोरग गवलं चोरी करत सणा सण काना मूर्ख नाही. अरे मागून न्यायचं, चोरी करणं पाप आहे. गचोर धरलं, चल घरी तुझ्या बापाकडे, तुझ्या बापाला तुझं नाव सांगतो. ते म्हणला थांबा, माझे पप्पा घरी सापडणारच नाही. म्हणजे कुठे? मी खालच्या फांदी होईन ती वरच्या फांदी होई. म्हणजे संघर्ष ढाकन काय आदर्श घ्यायचा. त्यामुळे जुन्या माणसाने आधी नीट राहायचं. सध्या म्हाताऱ्या कोताऱ्याने ह्या तरुण पोरांवर लय झोड उठवली. तरुण पिढी बिघडली. पोरांचं लोक आम्ही काय करायचंय, तुम्ही पहिल्या मंदिरात पत्या खेळायचं बंद करा. तूच मारू तिला राणी धावतो. पोरांचं बघू काय करायचंय. जुन्यांनी आधी नीट राहावा. तू का म्हणे अंगी व्हावी ते आपण तरीच महिमा घेईल कळो. त्याच्यामुळं आणि जुन्या आणि नवे एक होण्यासाठी दोन वाक्य ध्यानात ठेवा. जुन्या माणसाने जरा कर्मटपणा कमी करा, नव्या पोराने जरा उर्मटपणा कमी करा, तर क्रांती होणार आहे मायबा. जुन्या आणि नवे जिथं एक होतात तिथं अशी क्रांती होत असते. त्याच्यामुळे बापाने पोरा देखता व्यसनच करायचं नाही, लांब करायचं, पोरा देखता करायचं नाही. काय त्यांनी आदर्श घ्यायचा आपल्याकडून. त्याच्यामुळे हे लहान लहान मुलं सुंदर आहेत, फक्त बोलू नका, शांत राहा. पार्वती आई साहेबांना कळस दिसल्यानंतर पार्वती आई साहेब म्हणल्या मला हिथंच पंढरपूरचं दर्शन झालं, मी हिथंच थांबते. ज्या तळ्यावर पार्वती माता थांबल्या त्या तळ्याचं नाव आहे पद्मावती तळ. अजूनही पंढरपूरच्या बाजूला 2 किलोमीटरच्या अंतरावर पद्मावतीचं तळ आहे. तिथं अंबिका मातेचं मंदिर आहे. तेव्हाच्या थांबलेल्या पार्वती माता अजूनही तिथं आहेत याचा हा पुरावा. महादेवजी वारीला आलते की नाही असं जर काही ना प्रश्न पडला असेल तर त्याचे पुरावे सांगतोय. आता किती जण राहिले पुढे जायला? 3. गणपती, नंदी, महादेवजी निघाले. आता गर्दी वाढत चालली. आणि तू म्हणता देवांपैकी पहिले वारी केली, बाकीचे वारकरी होतेच ना. आणि मग आता नंदी म्हणजे किती केले तरी नंदीचं लोक त्याच्या पाया पडायचे. ते शेपटाने असं झटका द्यायचं, पाया पडणार. महादेवजी म्हणले तुला मंदिरात एंट्री भेटणार नाही, तू इथंच थांब नंदीला. नंदी म्हणला मी कुठे बी थांबायला, कलियुगातला नंदी नाही. आताच्या नंदीचं काय खरंय, खातो एकाची, पितो एकाची, झेंडा चौथ्याचा, टेटस तिसऱ्याचा, फेसबुकला वेगळ्याच वातावरण, मतदान तिसऱ्यालाच. महादेवाला कळाना नंदी नेमका कुणाचा, नंदीला कळाना महादेव नेमका कोणता पक्षाचा. सध्या अवघड झालंय, एकनिष्ठता राहिली नाही. पण नंदी एकनिष्ठ आहे. दुसऱ्या देवा पुढे नंदी असतंय का? नाही, फक्त भगवान शिवजी पुढे, महादेवा पुढे नंदी. तिथं होतं मारुतीचं मंदिर. आणि महादेवजी म्हणले नंदीला थांबा मारुती पुढं. नाही, मारुती पुढे थांबत नाही. जिथं महादेव तिथंच नंदी. अरे मारुती माझाचा अवतार आहे म्हणले, प्रमाण सांगा. नंदी सुद्धा प्रमाण मागतोय. तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा. मारित्र माझाचा अवतार किंवा अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. ज्यावेळेस प्रमाण दिलं त्यावेळेस नंदी तिथं थांबला. अजूनही नामदेवपारीच्या सरट पुढे गेल्यानंतर डाव्या हाताला कवटेकर नावाचा मारुती पंढरपूरला गेल्यावर पहा
त्या मारुतीच्या पुढे नंदी, तेव्हाचे थांबलेले नंदी अजून बी तिथं आहेत. आणि मारुतीराय माझाच अवतार आहे. अंजनी मातेने तप केलं मग त्यांच्या पोटी म्हणजे हनुमंतरायांचा अवतार आहे. काय पाव हनुमंतरांमध्ये. दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत गप बसतात. नुकरे गाव दुसऱ्याचे झपकी त्यानं आपल्याला येडेवाणी करायला. पण हे वाघ असा झाला, दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढी जाळली. जाळी जाग्यावर राखच करून टाकली दाढीची. दाढी जाळी मिशा राहिले असते का? दाडा दाडा पेटला एकच बांधन त्यांचं. गाव बी जाळलं. जाळेले लंका धन्य धन्य म्हणे तुका. काय पावर असन एवढी ताकद का हनुमंतरामध्ये. हनुमंतर आईचे दूध पेले होते आणि आईच्या दुधाची ताकद. अंजनी मातेच्या दुधाचा एक थेंब जर दगड पडला तर धाड दिशेने दगड फुटत होता. आता आईचं दूध राहिलंय का? आता बाटली जलमल्यापासून बाटली तर शेवटपर्यंत बाटली रे. फक्त टोपणात बदल होतो. रबरचं जातं आणि पत्र्याचं येतं. काय लहानपणी तर त्या पोराला कळते. तोंडात दुधाची बाटली टाकायची. आहे ना दुसऱ्या खोलीत मालिका बघायला जायचे. पोरग झुळीत टाकायचं. तोंडात दुधाची बाटली हे करतं. त्याला काय सुधारणा. चुटू चुटू दूध हाणतंय बुचानं. त्याने दूध संपलं. लबरचं बुचानं दाताने कोरतांडलं. लबर नरड्यात गोतली. जाहिरात लागली. त्याची मम्मी आली तवर तर पोरांनी डोळं पांढरे केलं होतं. एक कुठं नाही का त्या बाटलीचा. लहानपणी ती बाटली त्याच्यामुळे पोरांना बी ताकती नाहीत राहिल्या. बारकाली पोरं बघा त्यांची डोकी मोठी झाल्यात आणि हातपाय बारीक झाल्यात. असे सुख करतात. अशी कंबर दबल्यात आणि पोटात वाढल्यात. अशी म्हणजे आवड झाली त्यांना. काय आईच्या दुधातलं जीवनसत्वच राहिलं नाही ना. थोडं हळूच हळूच. आणि लहानपणी ती बाटली. मोठं झाल्यावर मग मोठी बाटली. आणि एकदा मोठ्या बाटलीच नादा लागल्या ते आम्हाला बी आवरत नाही. 100 गांधावाली असल्याने एक पेताड मंडपात येऊन त्या 100 जणांची बोलती बंद करते. ते डायरेक्ट मध्ये गांधावाली काय लायकीची तर आम्हाला माहिती. त्यांच्यात दम असेल तर त्यांनी पिऊन दाखवावं. त्याच्यासाठी बुका थापलाय काय? तू 65 पिना आमचा अध्यक्ष होतो काय? पिणारे हे चित्र असतात. 2 म्हातारे पारा बसले. मला होय र दारू पेल्या खोकला जातो का र? दुसरा मला 100% जाणार. मला कसं काय? अरे येड्या दारूमुळे माझी बायको गेली, जमीन गेली, घरदार गेलं, गाडी गेली, तुझा खोकला का नाही जाणार म्हणला. आता ती घाली वेगळं ही घाली ना. पिऊ नका. चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याच्या संकेत राहा. व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन. ह्याच्यात काय भेटन? गुटखा खाल्ला तोंड फुटन, दारू पेला लेवर फुटन, चांगला कामाताला बंधन तुटन. मित्रमंडळ चांगली ठेवा. आता सुरुवातीला पसत्यान ताडी तुमची वळख त्यांना आडी. दारूचला त्यान गोडी इकावं लागन महाडी. इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी. अर लावण्यात दारूला काडी. धरण्यानोबा तुकोबाची जोडीन मंगळन परमार्थाची गोडी. मूर्खाच्या संख्ये जाऊन आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वार करण्यापासून हरिपाठ वाचा. विडल तरुण मुलांची संख्या भरपूर आहे. आज गायक तरुण, वादक तरुण, कार्यकर्ते तरुण, महाराज सुद्धा तरुण. ऐकायला सुद्धा परमार्थ तरुणपणातच केला पाहिजे. नटे हरी कीर्तनात. जो कीर्तनात नाचतो तो तरुण भाग्यवंत आहे. आणि माझे एक प्रांजळ भाऊ नाईक एक वाक्य सांगतो. चित्तनायका कोंडाळेकर मंडळी, सप्त्यात महाराज मंडळी किती मोठे आणले ह्याला किंमत नाही. एका सप्त्याच्या वेळेस किती तरुण मुलांनी व्यसन करायचं सोडून दिले ह्याला खरी किंमत आहे. एका सप्त्यात किती तरुण मुलं माळकरी झाली ह्याला खरी किंमत आहे. कीर्तन काय ऐकतं नुसती.
मग मला असं वाटतंय 8 दिवसाचा सप्ताह आहे, एवढा भव्य दिव्य समाज आहे, 8 दिवसाच्या सप्त्यात गावात कमीत कमी 16 तरी माळकरी वाढाव ना. 8 दुनी मी म्हणतो नका करू रोज 2 माळकरी व्हायला. 8 दिवसात कमीत कमी 8 तरी. एक कीर्तन झालं 1 तरी माळकरी नाही. काय नुसता रेटवायसाठी सप्ताह आहे का? अरे बदल रिझल्ट काय आला हे महत्वाचं आहे. 5 वर्ष जर पोरग एकाच वर्गात शिकत असेल तर नेमकं गुरुजीला शिकवा याय नाही का, पोरग म्हणाव घ्याय नाही का, शाळेत फॉल्ट आहे बो. तशी इतकी कीर्तन ऐकून जर आपल्यात बदल होत नसेल तर नेमकी अडचण कुठे?